व्हॅलेंटाईन्स डे, हॅपी व्हॅलेंटाईन्स स्वीट हाय, छान दिसतेस का तू या ड्रेस मध्ये. या रिली नक्की ना. तुला माहितीये का मला ना हा ड्रेस घालायचाच नव्हता. अगं ऍक्च्युली आम्ही ज्या रेस्टॉरंट मध्ये जाणार आहे ना त्या रेस्टॉरंटची थीम इज रेड अँड व्हाईट. बट ऐन वेळेला माझा ओरिजिनल ड्रेस गॉट स्पॉइल्ड, फाटला अगं तो. काय म्हणून मी काही ऑप्शन नव्हता म्हणून हा ड्रेस घातला. मी काय म्हणते, तुझा पिंट्या दादा आणि तुझ्या वहिनीने पण हा व्हॅलेंटाईन्स डे साजरा करावा असं तुला वाटत नाहीये का? अज्जू मला वाटतं ना, पण वाटून काय उपयोग. ते किती हट्टी आहे माहितीये ना, ते नाही ऐकणार अगं. आपण त्यांना ऐकायला लावायचंच. अज्जू यू नो पिंट्या दादा राईट. अगं त्याला कंपल्शन केलं की तो काहीच ऐकणार नाही. यू नो हिम वेल. तू कंपल्शन केल्यावर त्यांनी लग्न केलंच की. दॅट वॉज लग्न अज्जू. लग्न त्याने ऐकलं पण आय डोंट थिंक वो व्हॅलेंटाईन डे तो साजरा करेल. नाही नाही दुसरा काहीतरी प्लॅन करावा लागेल. काय करायचं आहे माझ्याकडे आयडिया आहे. काय काय झाली आहेस तू. आणि काय ग तुझा खोकला बरा झाला का? आणि निश्चित तुझा निबंध वाचला मी. किती सुंदर लिहिलाय सरे. मराठी भाषा खूप छान झाली आहे तुझी आता. थँक्यू ताई. पण यावेळी तू किती दिवसाने भेटलीस आम्हाला. हो ना ताई. हो रे जरा बिझी होते. पण किती बिझी झाले तरी तुमच्यासाठी मी कधीच बिझी नसणार आहे. मी वेळ काढणारच. खूप छान वाटलं ग स्वानंदी तुला भेटून. थँक्यू. मी ओळख करून देते हा तुमची. हे मिस्टर समर राजवाडे. नमस्कार. नमस्ते. मुलांनो सरांना नमस्कार करा. एक साथ आणि या आमच्या मोहितेबाई आश्रमाचं सगळं काम याच बघतात आणि मुलांची पण अगदी छान काळजी घेतात. खूप छान वाटलं तुम्हाला सगळ्यांना भेटून. ही मुलं खरंच खूप गुणी आणि संस्कारी आहेत. खरं तर तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आमचं कसलं कौतुक हो. जमेल तेवढं करतो आम्ही. स्वानंदी काही कमी नाही बरं का. दरवर्षी न चुकता आमच्या सगळ्या मुलांसाठी गिफ्ट घेऊन येते. मुलांशी नियमित संपर्कात असते ते दिसतच आहे. आणि मुलं सुद्धा तिची वाट बघत असतात. चला मग आता गिफ्ट घेऊया का? अधीराला भेटायला चाललोय. आज आम्हाला आमचा व्हॅलेंटाईन्स डे साजरा करायचा आहे म्हणून. ओके. स्वानंदी तुझे खूप खूप आभार आहेत. काय बोलताय तुम्ही? बरं ह्या जोगळेकर आजी आहेत. आत्ताच काही काळापूर्वी मोठ्या आजारातून बाहेर पडल्या. हो खरंच? हो पण आता बघा त्यांच्याकडे अगदी 20 वर्षांनी तरुण झाल्यासारख्या वाटतात की नाही? अगदीच. आजी कुठल्याही गोष्टींची गरज लागली ना सांगायचं मला. हा काही त्रास वगैरे नाही. अगदी ठणठणीत आहे मी. अहो या आजाराने माझं काही फारसं बिघडलं नाहीये. तर एवढंच नाही हा, आता आजींनी स्वतःचा सपोर्ट ग्रुप सुरू केलाय. त्याच्या अंतर्गत त्या पेशंट्सना भेटतात. अगदी मैत्रिणींसारख्या त्यांच्याशी गप्पा मारतात. अनुभवातून येणारे सल्ले देतात. वा आजी, अहो केवढं मोठं काम आहे. इतरांनाही जगण्याची प्रेरणा देणं, बळ देणं. तुम्ही खरंच इन्स्पिरेशन आहात. काही नाही, बस तुमचा आशीर्वाद असाच आमच्यावरती राहू दे. माझा आशीर्वाद आहेच रे. सुखाने संसार करा तुम्ही दोघं. अगदी लक्ष्मीनारायणचा जोडा शोभतोय. हो पुढची अनेक वर्ष तुम्हाला एकमेकांचा असाच प्रेमळ सहवास मिळत राहू दे. दुसऱ्यांना त्रास देणाऱ्या, मनस्ताप देणाऱ्या, घर सोडून जाणाऱ्या व्यक्ती बरोबर नसता साजरा करायचा असतो प्रेमाचा दिवस. काय संबंध आहे याचा? हे बघ मुळात ना माझं अधीरावर खूप प्रेम आहे आणि आज आमच्या प्रेमाचा दिवस आहे. आणि मला कळत नाहीये यात घरचा किंवा घरच्यांचा काय संबंध आहे. हे बघ रोहन, जी मुलगी आपल्या घरच्यांना त्रास देते, इकडे नाही बरं का, माहेरच्यांना पण जी त्रास देते, जी आपल्या जन्मदात्री आई बरोबर नीट वागत नाही, अशा मुली बरोबर कधी करायचा नसतो काही हा सगळा तो प्रेमाचा दिवस साजरा. अरे प्रेम कशाशी खातात ते सुद्धा तिला माहित नाही. उगीच तिची बाजू घेतोय. एक मिनिट, कोणाची बाजू वगैरे घेत नाहीये. मुळात मला कळत नाही आपण सगळे एकाच बाजूला का नाही हो. तेच काय प्रॉब्लेम आहे यात?
अगं जसं माझ्या बायकोवर प्रेम आहे ना, तसंच माझ्या बाबांवर प्रेम आहे, सूशवर प्रेम आहे, ताईवर प्रेम आहे, आईवर प्रेम आहे. मग आईला घेऊन जा. येऊन जाईन ना मदर्स डे ला. आज व्हॅलेंटाईन्स डे ना, आज मी अधिरा सोबत बाहेर जाणार. ठीक आहे? जी मुलगी घर सोडून जाते, आपल्या नवऱ्याला नवरा आहेस ना तू तिचा, नवऱ्याला सोडून गेली ती मुलगी, तिच्या बरोबर साजरा करतोय हा प्रेमाचा दिवस. तो करणार, कारण माझं तिच्यावर प्रेम आहे. आणि बघ ती कशी असली ना तरी मुद्दाम दुसऱ्याला त्रास होईल असं ती कधीच वागत नाही. कोण म्हणतं असं? मी सांगतोय ना तुला. नाही पण कसं आहे ना, अनफॉर्च्युनेटली मी तुझ्या बाबतीत हे असं बोलू शकत नाही. ठीक आहे? आता काही बोलू नकोस, मी जातोय. बाय. मला काही ऐकायचं नाहीये. बाय. रे हा आरोप करून जातोय हा मुलगा. मी तर सगळ्यांशी नीट वागते. म्हणजे दरवर्षी या दिवसाच्या निमित्ताने सगळ्यांना भेटायला मिळतं ना. आणि आज तुमच्या निमित्ताने मी सुद्धा सगळ्यांना भेटलो. मलाही खूप बरं वाटलं. खरं म्हणजे तुम्ही हे काम इतकं मनापासून करता ना, कौतुक आहे खरंच तुमचं. आता असं डोळे मोठे करून बघू नका. कौतुक मागे घेईन मी परत. नाही, थँक्यू. यू वेलकम. बरं चला, मी आता घरी जायला निघते. हो, मलाही ऑफिसला जायचं आणि मग त्याच्यानंतर आनंदकडे. ओके. आता ओके नका म्हणू. हा ओके कशासाठी म्हणू? हा अगदी नॉर्मल वाला ओके होता. ओके. हो, ठीक आहे. चला, आज व्हॅलेंटाईन्स डे साजरा करावा लागणार नाही, हे सगळ्यात महत्वाचं. असं कसं केलं की वेगळ्या पद्धतीने व्हॅलेंटाईन डे साजरा. प्रेमाच्या माणसांना भेटलो, हा, ज्यांना प्रेमाची किंमत आहे त्यांना भेटलो, आणि ज्यांना खरंच आयुष्यात प्रेम हवंय ना त्यांना भेटलो. मला आवडली ही पद्धत. थँक्यू. म्हणजे आता असं म्हणायला हरकत नाही की तुमचे माझे विचार मध्ये मध्ये थोडे थोडे जुळायला लागले. थोडेसे.